भारी भारी. हा 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 हा. अरे लय भारी काम केलं तुम्ही. आणि ते साजरं पण तसंच करायचं आपण. इकडे बघायचं पण नाही, याचा विचार पण करायचा नाही. पण ए बाई, आत्ताशी आपला पहिला डाव हातात आलाय. तो सूर्य काय एवढा सोपा वाटला का तुम्हाला? ते तुमच्या समोर चाणक्य बसलेत का नाही? त्यांच्या तोंडचं पण पाणी पाळवलं होतं त्यांनी. खरं तेच सांगितलं, काय केलं? तुमची दोघांची आज रात्रीच दुसरीकडे राहायची सोय करणार. हा, काळजी करायची नाही. लय भारी काम केलं, काळजीच करायची नाही. छत्री, तो आमचं काम नेहमी बिघडवतो आणि मग आमच्याकडनं शिव्या खातो. आज तुला वेगळं काहीतरी खायला घालणार. काय माहिती का? मटान. महाराज घ्या वाढायला तांबडा पांढरा कचकाव रामदास. शाबाश. आशा अजून जागीच झोपायचं नाही होय? कसला विचार करतेस? झोपायचं म्हटलं तरी झोप येते होय. सगळी झोपच उडाली. घरावर वेळच अशी आली. सूर्याला आता ही लढाई खरंच लई अवघड जाणार आहे. अगं, सूर्यासाठी कधीच परिस्थिती सोपी नव्हती. मग तो कायम लढत आलाय. असं वाटलं तर का आता आपलं दिस बदलत्याल. सूर्याच्या आयुष्यात चांगलं दिस येतील, पण कशाचं काय? दैवानं त्याच्या नशिबात फक्त काटच पेरले का वाटायला लागलंय बघ. पण त्या काट्यात उमललेलं फुल आहे माझा सूर्य. लोकांच्या आयुष्यात आनंदाचा सुगंध पेरतो. पण कोणी त्रास दिला ना तर त्याच काट्याने घायाळ करतो. जोपर्यंत तो जालिंदर बाहेर आहे तोपर्यंत सूर्या गप्प बसणार नाही. सूर्या एक ना एक दिवस त्या जालिंदरला शिक्षा देऊनच गप्प बसल. अगं हे झालं बाहेरचं, पर घरातल्या वादळाचं काय? त्या बायकोचा राग अजून गेला नाही बघ. अचानक घडलेलं पचवणं सोपं नाहीये त्या छोट्या जीवाला. होईल ती शांत. सूर्यावर लय जीव आहे तिचा. अगं सूर्या बागूसाठी किती हळवं आहे मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. ती जर अशीच राहिली ना तर त्यो थाऱ्यावर नाही राहायचं बघ. पाक कोलमडून जाईल त्यो. चांगल्या माणसाच्या आयुष्यात असे भोग का लिहून ठेवतो देव काहीच कळत नाही. रोज एक नवीन संकट, रोज एक अडचण, रोज देव एक नवीन परीक्षा घेत. पण सूर्य याच्यातून मार्ग काढेल याची खात्री आहे माझी. पर ही लढाई सोपी नाही एवढी. तुझ्या आली तर सूर्याच्या हक्काचं सहजासहजीतील असं नाही वाटत मला बघ. सूर्याला लई धीट राहून ही लढाई लागेल. आणि आपल्याला आईबाप म्हणून त्याच्या पाठीशी ठामपणानं उभा राहायला लागेल बघ. एवढ्या चक्रा मारायला झालंय तरी काय? हा, सुनती तशी माहेराला जायला तिला कारण लागत नाही ती. सासरा ह्यो असा जरा काय झालं की त्या सुनासाठी नुसत्या झोपा उडत्या त्यांच्या. अहो काय म्हणते मी, ती आली का नाही आता की तिला म्हणाव घरात लक्ष दे पहिलं. ती आहे म्हणून आपण खातोय. घरातलं 2 टाइम जेवण आणि बरोबर बाकीचं काम पण करत असते ती. तुला जर घरात लक्ष द्यायला सांगत असेल ना तर त्या तुझ्या बैलाला सांग.
बायकोचं घरात लक्ष नसलं ना तर तो तरी काय करल? झालं, तुमच्याकडे लगेच कारणं तयार असतात. उषा, अगं पोराकडे लक्ष दे जरा, त्याला एक 4 चांगल्या गोष्टी शिकव. नाहीतर एक दिवस आहे ना त्याच्या बरबादीला आहे ना, तो तुला जबाबदार धरून तुझा कान चावल, तेव्हा तुला लक्षात येईल. लक्षात आलं? माझं पोरग कसं आहे ना ती मला चांगलं माहितीये. कधी मानवर करून येतो का माझ्या मोर? कान चावल म्हणून सांगताय आणि केलं माझ्या लेकराचं लाट तर काय बिघडलं मग तुमचं? मला माहितीये तो जरी बाहेर असला ना तरी घरातल्यांसाठी कष्ट करतोय. त्याचं कधीच पाऊल वाकडं पाडणार नाही. तुझ्यावर बोलणं म्हणजे ना दगडावर डोकं आपटल्यासारखंही बघ. धनु, काय झालं ग? बाबू जरा शांत झाला का? सुरेश काय बोलली का ती? बया, काय कठीण कातडीची पोरगी असेल बरं. हा, एवढीशी आहे पण नाकाव किती राग आहे हिच्या. दया माया नावाची चीजच नाही ह्यांच्याकडं. भावाने एवढं केलं पण नाही त्याची कसलीच किंमत ठेवली नाही. जा म्हणाव, तिकडेच गेलेली बरीच तू. जा निघून. तुला कोणी विचारलंय का? हा, तुझ्या तोंडचा पट्टा आहे ना जरा शांत ठेव. ती ऐकायची इच्छा नाही माझी. आणि चांगलं बोलता येत नसेल ना तर जर गप राहू माणसाने ना. धनु, काळजी करू नको. बाबूच्या हातात निर्णय घ्यायचो, त्यामुळे ती सुरेल सोडून जाणार नाही बघ.